नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत आलू मेथीची भाजी। ही भाजी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते। ही भाजी खूप चविष्ट वाटते। तर ही कशी बनवायची हे बघूया। तर चला यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। आलू मेथीची भाजी करण्याकरता इथे आपण मेथीची भाजी घेतलेली आहे। मेथी मी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि त्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि याचं पाणी निथळण्याकरता आपण चाळणीमध्ये ठेवून दिलेली आहे। इथे त्या व्यतिरिक्त अजून काही साहित्य लागणार आहे। इथे बटाटे मी याचे सालं काढून बारीक बारीक चिरून घेतले आहे। इथे टमाटर लागणार आहे। तुम्हाला जर टमाटर आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल। आणि लसूण घेतले आहे, लसूण कट करून घ्यायचे आहे। मिरची आपण कट करून घेतलेले आहे। आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। आपलं जिरं फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण आपल्याला जास्त घालायचं आहे। त्याने भाजीला खूप छान चव येते। आणि हे 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये आपल्याला 1 मिनिट परतल्यानंतर मिरच्या घालून घ्यायच्या आहे। इथे आपले मिरच्या सुद्धा झालेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे। इथे चवीप्रमाणे मीठ घालत आहे मी। हे 1 मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं आपल्याला आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। इथे मी सगळे बटाटे घालून घेते। टमाटर घालून घ्यायचे आहे। तुम्हाला इथे टमाटर आवडत असेल तर नक्की घाला, खूप छान चव येते भाजीला। छान एकदा असं परतून घ्यायचं आपल्याला। इथे आपण हे बटाटे छान परतून घेतले आपण। आता हे बटाटे आपल्याला शिजण्याकरता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। इथे थोडा वेळ झालेला आहे। आपण बटाटे शिजवायला ठेवले होते, आपण बघूया। इथे आपले बटाटे छान शिजलेले आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपण हे बटाटे छान शिजवून घेतले आहे। आता यामध्ये आपण मेथी घालून घ्यायची आहे। इथे आपण ही धुवून घेतलेली मेथी घालून घ्यायची आपल्याला थोडी थोडी आणि परतून घ्यायची। हे परतवतपर्यंत आपल्याला गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे। म्हणजे इथे घातल्या ही अशी कमी व्हायला सुरुवात होते। असे थोडी थोडी घालून आपली ही भाजी पूर्ण घालून घ्यायची आहे। मी इथे पूर्ण भाजी घालून घेते। इथे आपण सगळी भाजी घालून घेतली आहे आणि छान मिक्स करून घेतली आहे। आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी छान परतून घेतली। आता यावर आपण ही झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायची भाजी पूर्ण। इथे थोडा वेळ झालेला आहे, आपण भाजी शिजवण्याकरता ठेवली होती। आता बघूया आपण। इथे आपली भाजी बघू शकता छान शिजलेली आहे। आपण ही भाजी अधेमध्ये पण थोडीशी परतवली होती।
आता ही आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे. इथे मी गॅस बंद करून दिलेला आहे. अशा तऱ्हेने आपली चविष्ट पौष्टिक बटाटा मेथीची भाजी तयार झालेली आहे.